द्राक्ष बागायतदार बंधूंनो नमस्कार. मी जार सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं तुमच्या आपल्या YouTube चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत. तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो 27 दिवसापासून 40 दिवसापर्यंत जी द्राक्ष बागेचं चांगली साईज, चांगल्या पाकळ्या, व्यवस्थित चांगला बंच मिळावा यासाठी जे नियोजन करायचं आहे ते काय नियोजन आहे नेमकं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अजूनपर्यंत तर लगेच सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. तर मित्रांनो 27 दिवसापासून ते 40 दिवसादरम्यान आपल्याला सुरुवातीला एक प्रीब्लूम अवस्थेमध्ये जीएची फवारणी घ्यायची आहे. या जीएच्या फवारणीचं कारण एवढंच की चांगली पाकळी आपल्याला सुटावी, घडाची थोडीफार साईज आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि यासाठी आपण 200 लिटर पाण्यासाठी 4 ग्रॅम जीए प्लस सीएमबी हे कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन यांचं कॉम्बिनेशन असलेलं लिक्विड टॉनिक आपण त्या ठिकाणी घ्यावं आणि याला आपण पीएच बॅलन्सर नक्की वापरावं. यामध्ये विनेनो वापरू शकता आपण किंवा डिपिंग मास्टर असेल याची आपण त्यासोबत त्या जीएला आपण सुरुवातीला ते पीएच बॅलन्सर वापरूनच आपल्याला हा जीए घ्यायचा आहे. प्रीब्लूमचा जीए झाल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रोफाइलर 600 ग्राम 200 लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. ही फवारणी डावणी नियंत्रणासाठी आपल्याला खूप महत्त्वाची ठरणार आहे. लगेच एक दिवस गॅप टाकून आपण त्या ठिकाणी अँट्राकॉल ॲलिएट याचं कॉम्बिनेशन किंवा रोको प्लस अँट्राकॉल अशी फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. 0.34 2 ग्राम या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या फवारणीसोबत वापरायचं आहे. मित्रांनो ह्या फवारण्या आहे पुढील कूज, घडकूज, गळकूज होऊ नये म्हणून आपल्याला ह्या फवारण्या अगोदर दोन घेऊन ठेवायच्या आहेत आणि पुढे लगेच आपल्याला सुडोमोनास आणि बॅसिलस याचं कॉम्बिनेशन आपण करून एक फवारणी घेऊ शकता. ही एक जैविक बुरशीनाशकांची फवारणी असेल त्या ठिकाणी याची देखील आपल्याला चांगली मदत होते. आता हे झालं 31 दिवसापर्यंत. आता त्या पुढे आपल्याला जे घ्यावे लागतात 10-10-10 अशा प्रकारे एक 3 जे आपण चांगली गळ व्हावी, सुटसुटीत बंच व्हावा यासाठी म्हणून आपण हे जे घेत असतो. हे 10 ppm चे 3 जे कोणी घेतं किंवा माझं सजेशन तर आहे 10 ppm चे 3 जे घ्यावेत. परंतु तुम्ही 10, 15, 20 अशा प्रकारे घेत असाल तर त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात गळ होऊ नये असं वाटत असेल तर 10-10 चे सलग 3 जे आपण 1-2 दिवसाचा गॅप टाकून त्या ठिकाणी घ्यावेत. आता हे जे घेत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. हे जे झाल्या किंवा जे घ्यायच्या अगोदर एक चांगलं बुरशीनाशक आणि झाल्यानंतर एक बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी घ्यावं. यामध्ये आपण ॲग्रेसिव्ह आहे, मॅरिओन आहे किंवा लुना असेल, त्याचबरोबर एक फॉलिक्युअर प्लस अशा प्रकारची जी बुरशीनाशक आहेत जी की गळकूज यासाठी चांगली प्रभावी ठरतात. नेटिओ असेल 200 लिटर पाण्यासाठी 40 ग्राम नेटिओ प्लस 0.34 2 ग्राम अशी फवारणी आपण जीएच्या अगोदर किंवा नंतर ठेवावी. आणि हा 10 ppm चा जीए पीएच बॅलन्सर पाण्यामध्ये टाकूनच घ्यावी आणि यामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन किंवा जर तसं नसेल तर फक्त कॅल्शियम लिक्विड मधलं ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम ह्या 10 ppm च्या जीए मध्ये आपण घ्यावं आणि यामध्ये कुठलंही टॉनिक टाकू नये. त्या ठिकाणी जर अमिनो जास्त प्रमाणामध्ये वापरला किंवा इतर नत्रयुक्त टॉनिक आपण त्या ठिकाणी वापरला तर जास्त गळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे टॉनिक न वापरता कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन या अन्नद्रव्यापैकी किंवा झिंक या स्वरूपाची जी अन्नद्रव्य आहेत याचा वापर आपण या जीए मध्ये करावा. आता हे जीए 32, 34 आणि 36 अशा स्वरूपामध्ये येतील किंवा 5% फ्लॉवरिंग अवस्था, 20% फ्लॉवरिंग अवस्था आणि 50% फ्लॉवरिंग अवस्था अशा 3 टप्प्यामध्ये फ्लॉवरिंग पाहून आपण हे जीए 10 ppm चे घ्यावेत. आता ह्या जीए मध्ये सांगितल्याप्रमाणे जी बुरशीनाशक आहेत ॲग्रेसिव्ह असेल, मॅरिओन असेल हे आपण त्यामध्ये घ्यावेत आणि हे जीए सोबतच न घेता आपण सेपरेट त्याची फवारणी टाकावी. आणि लुना एक्सपिरियन्स जे आहे आपण सेटिंग स्प्रे घेण्याच्या अगोदर एक दिवस अगोदर आपल्याला म्हणजे सेटिंगचा पूर्ण 100% फ्लॉवरिंग अवस्थेतला जो सेटिंग स्प्रे आहे याच्या अगोदर लुना एक्सपिरियन्स आपल्याला अर्धा ml प्रमाणामध्ये घेऊन ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला तो सेटिंग स्प्रे घ्यायचा आहे. आता मित्रांनो विषय आहे या काळामध्ये जर चांगल्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण तयार झालं, धुक्यांचं वातावरण मोठ्या प्रमाणावरती वाढलं तर आपल्याला या ठिकाणी हे जे घेत असताना 3च्या ठिकाणी 2 घ्यावेत आणि वातावरण पाहून घ्यावेत. आणि फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर या ठिकाणी आपल्याला चालू केला पाहिजे मोठ्या प्रमाणावर. 0.34 0.60 20 पोटॅशियम सोनाईट या 2-3 खतं
आपण हे ड्रिपद्वारे आणि फवारणीद्वारे हे द्यावीत. नेटिव्हसारखं बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी वापरावं. आणि जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती जर धोका झाला, गळ होत आहे, त्या ठिकाणी आपण CPP 1 ml प्रमाणामध्ये घ्या. त्याच्यामध्ये आपण 05234 हे वापरू शकता. कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉनपेक्षा आपण त्या ठिकाणी 5 अन्नद्रव्य मिक्स असलेलं चिलमिक्स कॉम्बी वापरावं. ही एक फवारणी आपण या काळामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती जर गळ होत आहे अशी समस्या आपल्याला भेडसावत असेल तर त्या ठिकाणी ही फवारणी आपली जायला पाहिजे. आणि कंबाईन सारखा जो पर्याय आहे सुपर कंबाईन, हे देखील आपण त्या ठिकाणी अति गळ होत असताना ते घ्यावं. हा शेवटचा पर्याय आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. परंतु वातावरण क्लिअर आहे, सूर्यप्रकाश चांगला आहे, तर त्या ठिकाणी हे 3G आणि एखादं बुरशीनाशक तुमच्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी ठेवावं. अशा प्रकारचं 40 दिवसापर्यंतचं नियोजन तुम्ही करा. यामध्ये कसल्याही प्रकारच्या अति फवारण्या आपण टाळल्या पाहिजेत. यामध्ये मोजकी औषध आहेत. यामध्ये सुरुवातीला एक रोको अँट्रोकॉल असेल, त्यानंतर आपण ॲग्रेसिव्ह मॅरिऑन, लुना, फॉलिक्युअर हे या 10 दिवसामध्ये आपण कोणत्याही स्टेजमध्ये आपण ठेवू शकता. आणि 10 ppmच्या ह्या 3 फवारण्या आणि एक शेवटची सेटिंगची स्प्रे, तो आपण डिटेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात. परंतु चांगली गळ बंच सुटसुटीत मिळण्यासाठी आपण एवढं नियोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढ्यापर्यंतच थांबणार आहोत. आता पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण सेटिंग स्प्रे कसा घ्यायचा, त्यामध्ये कुठली टॉनिक वापरायची, त्याच्या अगोदर आणि नंतर कसं नियोजन करायचं आहे ते देखील पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि प्रत्येक जणाला आपल्या व्हिडिओची ही लिंक शेअर करत चला. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.